Hello friends, I welcome you to Gyan Race channel. In this world map series, this is our second video. In the previous video, we have dealt with 5 important latitudes and longitudes, continents, ocean. This picture explain the same, that is Tropic of Cancer, Equator, Tropic of Capricorn, Antarctic Circle, Arctic Circle. So this is just overview of the previous lecture. These are some continents, oceans. We will move forward. We will see each and everything about the calculations and measurements of latitudes and longitudes. So we all know that the earth is not spherical नाही आहे, ही थोडीशी अंडाकृती, ऑब्लेट स्पियर. त्यामुळे अर्थ पोलार रिजनला थोडी दबलेली आहे, त्यामुळे इक्वेटरला ती एक्सटेंड झालेली दिसेल. याचा इफेक्ट असा झाला की इक्वेटर हा लार्जेस्ट लॅटिट्यूड झाला अर्थवरचा आणि पोल रिजनला स्मॉलेस्ट लॅटिट्यूड तयार झाला. हे लॅटिट्यूड्स विच आर पॅरलल टू द इक्वेटर आपण इथे बघू शकतो. these आर लॅटिट्यूड्स. त्यामध्ये इक्वेटर हा लॉंगेस्ट लॅटिट्यूड आहे, लॉंगेस्ट. आणि पोल रिजनला फक्त पॉईंट लाईनसुद्धा नाही आहे, पॉईंट आहे. सो आता पुढे जाऊया आपण. इक्वेटर लॉंगेस्ट लॅटिट्यूड बघितला. जर इक्वेटरपासून आपण पोलकडे गेलो तर 90 डिग्रीचा अँगल तयार होतो ऑन द सरफेस ऑफ अर्थ. दिसतोय 90 डिग्रीचा अँगल. प्रत्येक डिग्रीसाठी एक करस्पॉन्डिंग लाईन जर असेल तर किती लाईन होणार, तर 90 डिग्री म्हणल्यानंतर 90 डिग्रीसाठी 90 लाईन्स, करस्पॉन्डिंग 90 लाईन्स. त्यामुळे टोटल लाईन्स जर काढल्या आपण या नदन हेमिस्फिअर प्लस सदन हेमिस्फिअरमध्ये, तर 90 प्लस 90 प्लस इक्वेटरवाली एक लाईन जी विसरते इज इक्वल टू 181 लाईन्स. पण मी सांगितल्याप्रमाणे जर पोल कन्सिडर केला आपण पॉईंट, तर या पूर्ण कॅल्क्युलेशनमधून आपण 2 लाईन मायनस केल्या तर 179 लाईन्स येतात. सो जर एक्झाममध्ये ऑप्शनमध्ये जर 181 आणि 179 असेल तर 181 मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर असेल. पण जर 179 फक्त ऑप्शन असेल तर 179 हे ऑप्शन बरोबर आहे. आता आपण बघूयात त्याचं कॅल्क्युलेशन कसं असतं. जर 1 डिग्री, आता ह्या फिगरमध्ये 10 डिग्रीचे अँगल दाखवलेत, 0 to 10 डिग्री. तर सेंटर ऑफ अर्थमधला 10 डिग्रीचा अँगल आहे. पण त्याचं जर सरफेस वर अंतर बघितलं, द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स ऑन सरफेस ऑफ अर्थ हे किती असेल, तर 111 किलोमीटर. 1 डिग्री इज इक्वल टू किती आहे, तर 1 डिग्री इज इक्वल टू 111 किलोमीटर ऑन सरफेस ऑफ अर्थ. हे लॅटिट्यूडसाठी. आणि हे थ्रू आउट द सरफेस ऑफ अर्थ सेम असतं, सेम. हे याच्यासाठी सांगतोय सेम की लॉंजिट्यूडमध्ये थोडंसं चेंज होतं. थ्रू आउट द सरफेस ऑफ अर्थ 2 लॅटिट्यूड्स 1 डिग्री डिस्टन्स सरफेस ऑफ अर्थ किती आहे, 111 किलोमीटर थ्रू आउट द अर्थ. सरफेस ऑफ अर्थ 1 डिग्री अँगल कुठं होतो, सेंटरला होतो.
1 डिग्री अँगल हा सेंटरशी होतो. सेंटरला जर 1 डिग्री अँगल केला, हा 1 डिग्री कन्सिडर करा, हा 1 डिग्री अँगल, तर ह्या 2 पॉईंटमधलं सरफेस ऑफ अर्थ किती 111 किलोमीटर अंतर होतं. ही बेसिक गोष्ट आहे, खूप बेसिक आहे, पण लक्षात नाही राहत. आणि 2 लॅटिट्यूड्समधलं अंतर थ्रू आउट द सरफेस ऑफ अर्थ सेम आहे, सेम. त्यांची लेंथ ही डिफरंट आहे, प्रत्येक लॅटिट्यूडची लेंथ ही डिफरंट आहे. लॉन्जिट्यूडकडे जर गेलं, आता आपण कंपॅरिझन करूया. लॉन्जिट्यूडची लेंथ नियरली सेम आहे थ्रू आउट द अर्थ, नियरली सेम, नियरली सेम. पण डिस्टन्स बिटवीन 2 लॉन्जिट्यूड्स थ्रू आउट द अर्थ सेम नाही आहे. इक्वेटरला डिस्टन्स बिटवीन 2 लॉन्जिट्यूड्स सगळ्यात जास्त असते. बट ॲट द पोल दे आर इंटरसेक्ट इच अदर. दिसते आपल्याला. अशा प्रकारे 2 मधला फरक, सगळ्यात बेसिक फरक, लॅटिट्यूड्स इक्वल, डिस्टन्स बिटवीन 2 लॅटिट्यूड्स इक्वल आहे थ्रू आउट द अर्थ सरफेस, पण त्यांची लेंथ, प्रत्येकाची लेंथ ही डिफरंट आहे. लेंथ लॉन्जिट्यूडची, प्रत्येक लॉन्जिट्यूडची लेंथ सेम आहे, पण डिस्टन्स बिटवीन 2 थ्रू आउट दी जे अर्थ आहे, डिस्टन्स बिटवीन 2 लॉन्जिट्यूड हे प्रत्येकाचं वेगळं आहे. अशा प्रकारे आता आपण लॉन्जिट्यूड थोडंसं अभ्यासूया. लॉन्जिट्यूड प्राईम मेरिडियम जर बघितली, जी आफ्रिका कंटिनेंटमधून जाते, हा नॉर्थ अमेरिका, याच्या खाली जर बघितलं आपण तर साऊथ अमेरिका आहे, हा रशिया म्हणजे एशियाचा पार्ट आहे, हा ग्रीनलँड वगैरे. सर हा जर बघितला, हा प्राईम मेरिडियम वेस्ट हेमिस्फिअर आणि ईस्ट हेमिस्फिअर अशा 2 पार्टमध्ये अर्थला डिवाईड करतो. आणि इथे तयार होतो तो सर्कल, इथे सर्कल तयार होतो, आणि सर्कलचा अँगल असतो 360 डिग्री. सो ईच डिग्रीसाठी जर करस्पॉन्डिंग एक लाईन जर कन्सिडर केली तर किती लाईन्स होतील? टोटल लाईन्स 360 डिग्रीसाठी 360 करस्पॉन्डिंग लाईन्स होतील. त्यामुळे लॉन्जिट्यूड किती होतील? लॉन्जिट्यूड्स नंबर ऑफ लॉन्जिट्यूड्स किती होतील? इज इक्वल टू 360 लाईन्स. कॅल्क्युलेशन आत्ता बघितले की 181 लॅटिट्यूड्स आहेत टोटल आणि 360 लॉन्जिट्यूड्स आहेत, लॉन्जिट्यूड्स ऑन द सरफेस ऑफ अर्थ. हे सर्व काही इमॅजिनरी आपल्या कॅल्क्युलेशनसाठी इमॅजिनरी. हे रिअल असं काही अर्थवर नाही आहे, ही इमॅजिनरी आहे फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्ससाठी आहे, आपल्या अभ्यासासाठी आहे. सो याचा अँगलसुद्धा आपण जर कन्सिडर केला, हा 1 डिग्री जर कन्सिडर केला, तर ऑन द सरफेस ऑफ अर्थ 1 डिग्री जर लॉन्जिट्यूडचा अँगल तयार केला 1 डिग्री, तर 111.3 किलोमीटर ऑन द सरफेस ऑफ अर्थ येतं. परंतु ॲट द इक्वेटर येतं, फक्त इक्वेटरलाच एवढ्या, बाकी इथे चेंज होऊन जातं. जर असं काढलं थ्रू आउट द अर्थ हे सेम नाही राहत, लॅटिट्यूड्ससाठी ते ॲप्लिकेबल आहे, लॉन्जिट्यूडसाठी नाही. सो अशा प्रकारे आपण लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड्स कॅल्क्युलेशन्स बघितले. एखाद्या पॉईंटचं लोकेशन ऑन द सरफेस ऑफ अर्थ जर फाइंड आउट करायचं असेल तर लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड्स कशा
हेल्पफुल ठरतात ते बघूयात. कन्सिडर एक वाय ॲक्सिस ॲज अ प्राईम मेरिडियन आणि दिस इज इक्वेटर. जर इथले लोकेशन काढायचं असेल तर आपण विथ द हेल्प ऑफ लॅटिट्यूड्स आणि लॉन्जिट्यूड्स इझिली फाइंड आउट करू शकतो. बाय कन्सिडरिंग द कोऑर्डिनेट्स एक्स अँड वाय कोऑर्डिनेट्स त्याचे आलेले असतील. सध्या GPS सर्वजण वापरतात. GPS सिस्टीम इज बेस्ड ऑन लॅटिट्यूड्स अँड लॉन्जिट्यूड्स which is helpful to find out the location of any point on the surface of earth. आपण आता मिनिट्सकडे जाऊया. डिग्री बघितलं, 1 डिग्री लेस दॅन 1 डिग्रीसाठी डिस्टन्स जर काढायचं असेल, डिस्टन्स डिग्री आणि मिनिट, लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडसाठी डिस्टन्स रिप्रेझेंट करतात, जे टाईम नाही. दे आर नॉट युनिट्स ऑफ टाईम हिअर, दे आर युनिट्स ऑफ डिस्टन्स. सो 1 डिग्रीपेक्षा कमी असेल तर आपल्याला मिनिट्समध्ये त्याचे व्हॅल्यू करावं लागते. सो 1 डिग्रीला 60 पार्ट्समध्ये डिवाईड केल्यानंतर म्हणजे 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स येतं. म्हणजे 1 डिग्रीला आपण 60 पार्ट्समध्ये डिवाईड करायचं. अशा प्रकारे आपण मिनिट्सचं व्हॅल्यू काढू शकतो. आता आपण इंडियाची लोकेशन फाइंड आउट करूया विथ द हेल्प ऑफ लॅटिट्यूड्स अँड लॉन्जिट्यूड्स. जागा बघू द्या. हिअर इज सम स्पेस. कन्सिडर हा प्राईम मेरिडियन, तो ईस्ट आणि वेस्टमध्ये डिवाईड करतो. हा ईस्ट आणि वेस्ट. इक्वेटर डिवाइड्स अर्थ इंटू नदर्न हेमिस्फिअर आणि सदर्न हेमिस्फिअर. तर याचे कोऑर्डिनेट्स येतील एन आणि ई, म्हणजे नॉर्थ आणि ईस्ट. तर इंडियाचे जर बघितले आपण कोऑर्डिनेट्स, तर इंडिया हा 8 डिग्री समथिंग मिनिट्स 4 मिनिट्स नॉर्थ, 8 डिग्री 4 मिनिट्स नॉर्थ टू 37 डिग्री 6 मिनिट्स नॉर्थ असं इंडियाचं लोकेशन आहे. पुढे ईस्टसाठी इंडियाचे कोऑर्डिनेट्स आहेत 68 डिग्री 7 मिनिट्स ईस्ट टू 97 डिग्री 25 मिनिट्स ईस्ट. असे कोऑर्डिनेट्स इंडियासाठी. जर आपण हे लोकेट केले ऑन द मॅप, तर 8 डिग्री कन्सिडर्ड हिअर, त्यानंतर 37 कुठेतरी इथे असेल, त्याचबरोबर 68 कन्सिडर करा इथे आणि 97 इथे. प्रत्येक पॉईंटची लोकेशन जर फाइंड आउट करायची झाली तर इंडिया ह्या पूर्ण बॉक्समध्ये कुठेतरी असेल. इंडिया कन्सिडर असा इंडिया आहे. हा वरचा काश्मीर, हा गुजरात, हा अरुणाचल आणि हा सदर्न पार्ट केरळ. अशा प्रकारे आपण कुठल्याही याची लोकेशन फाइंड आउट करू शकतो. शेवटी जाता जाता एक सांगेल की हॉर्स लॅटिट्यूड म्हणजे काय. हॉर्स लॅटिट्यूड हा पर्टिक्युलर लॅटिट्यूड नसून हा बेल्ट आहे. ट्रॉपिक्समध्ये हा एक बेल्ट आहे. त्याचा इफेक्ट हा ॲटमॉस्फिअर कंडिशन म्हणजे प्रेशर आणि टेम्परेचर कंडिशन कसा पडतो ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. शेवटी आता एक सांगतो, ट्रेंड हा एक्झाममध्ये लॅटिट्यूड्सवर क्वेश्चन विचारण्याचा असा आहे की इम्पॉर्टंट लॅटिट्यूड्स कुठल्या कंटिनेंट्समधून जातात, कुठल्या कंट्रीजमधून जातात, कुठे ते इंटरसेक्ट होतात
सी कुठले कुठले सी म्हणजे इक्वेटर कुठल्या कुठल्या सीमध्ये जातो, अशा प्रकारचे क्वेश्चन सध्या मॅप बेस्ड क्वेश्चन हे एक्झाममध्ये विचारले जातात. सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो स्टे ट्यून विथ अस. धन्यवाद.